चोरांनी साक्षात देवीची विटंबना केली आणि भुंग्यांनी चोरांना अद्दल घडवली. हो, हे खरं आहे. ही कुठलीही काल्पनिक कथा नाही, ही एक सत्य कथा आहे. ही घटना आहे पनवेलमधील बेलवली गाव येथील. आपल्या प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते, जिला आपल्या पूर्वजांनी गावाच्या रक्षणासाठी स्थापन केलं असतं. तसंच बेलवली गावाची ग्रामदेवता म्हणजे आई बेलमाता. खूप वर्षापूर्वी काही चोर घोड्यावरून बेलवली गावात आले होते. ते थेट देवीच्या मंदिराकडे निघाले, पण मंदिराजवळ येताच त्यांना घोड्यांनी पुढे जाण्यास नकार दिला. जणू काही अदृश्य शक्तीने त्यांना रोखलं होतं. रागाच्या भरात त्यांनी घोड्यावरून उतरून मंदिरात प्रवेश केला आणि देवीची विटंबना करायला सुरुवात केली. शस्त्राने मूर्तीवर वार केले, अक्षरशः मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात मंदिरात अचानक भुंग्यांचा प्रचंड झुंड आला. भुंग्यांनी चोरावर हल्ला केला आणि त्यांना अक्षरशः पलवून लावलं आणि चांगलीच अद्दल घडवली. गावावर आलेलं हे संकट देवीने स्वतःवर ओढून घेतलं आणि गावाला संकटमुक्त केलं. तेव्हापासून आई बेलमातेला जागृत देवता म्हणून ओळखलं जातं. आजही गावावर कुठला प्रसंग आला की पहिली हाकी गावदेवीला दिली जाते आणि आई हाकेला धावून येते. तुम्ही कधी या देवीचं दर्शन घेतलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा.